तर इथे आपण गवार घेतलेली आहे आणि गावरान गवार आहे, पाहू शकता। तर ही स्वच्छ आपण निवडून देखील घेतलेली आहे। तर इथे पाहू शकता मस्तपैकी 2-3 तुकड्यामध्ये आपण छानपैकी नाकं काढून ही गवार आपण निवडून घेतलेली आहे। आता ही गवार आपण स्वच्छ धुवून घेऊया। आणि गावरान गवार चवीला खूप छान लागते। जसं विलायती गवार एवढी खास लागत नाही, तशी गावरान गवार चवीला खूप छान लागते, कारण कवळीच गवार आहे आणि पटकन शिजली जाते ती। तर पाहू शकता मस्तपैकी गवार आपण धुवून घेतलेली आहे। आणि इथे आपण फक्त वाटण घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते 7 पाकळ्या आपण इथे लसणाच्या घेतलेल्या आहे आणि लसणाची साल आपण काढलेली नाही। एवढं आपण तेल टाकून घेऊया आणि तेल छान गरम होत आहे तोपर्यंत आपण लसूण आणि शेंगदाणे जे आहेत ते वाटण करून घेऊया। पाहू शकता मस्तपैकी आपण वाटण करून घेतलेलं आहे। थोडंसं आपण ओबडधोबडच वाटण केलेलं आहे, पाहू शकता। अशा प्रकारे आपण थोडं जाडसरच वाटण करून घेतलेलं आहे। तर एका डिशमध्ये हे काढून घेऊया आपण। कढईमधलं तेल छानपैकी गरम झालं आहे। यामध्ये आता आपण ही गवार टाकून घेऊया। एक 2 मिनिटं आपण गवार छानपैकी परतून घेतलेली आहे। त्यामध्ये हळद, लाल तिखट दिली आहे। तर यामध्ये आता आपण जे शेंगदाणे आणि लसूण ठेचून घेतला होता तो टाकला आहे। तर छानपैकी आपण परतून घेऊया। आणि झटपट गवार होते आणि चवीला देखील खूप छान लागते। अगदी 2-3 मिनिटांमध्येच ही गवार तयार होते। तर पाहू शकता छानपैकी आपण परतून घेतलेलं आहे। चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकलं आहे। थोडंसं परतून घेऊया। आता यामध्ये आपण पाणी टाकूया। तर पाहू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आपली गवार इथे शिजत आलेली आहे। मस्तपैकी गवार इथे तयार झाली आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी झटपट गवार करून पहा।